बैठकीमध्ये सुद्धा याबाबतची चर्चा होणार आहे। पर्यावरण, शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली ही सहल जाणार आहे, मात्र या सहलीच्या ठिकाणावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आता आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। महत्त्वाच्या घडामोडी खरं तर आपण पाहतोय, बीएमसीच्या माध्यमातून मोठे निर्णय घेतले जातात। आता एक मोठा निर्णय घेण्यात येतोय। सहलीसाठी बीएमसी तब्बल 2.46 कोटींचा खर्च करणार आहे। मात्र मुद्दा हा आहे की या सहलीसाठी जे काही ठिकाण निवडण्यात आलेलं आहे ते आरएसएसशी संबंधित कॅम्पसचं ठिकाण आहे। याबाबत खरं तर बराच आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आपली या निर्णयावरती काय प्रतिक्रिया आहे? बीएमसीने मुलांना सहलीला नेण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। बीएमसीने सहलीला न्यावं, मुलांना छान छान ठिकाणं दाखवावी, वेगवेगळ्या ऐतिहासिक धरोहर दाखवाव्यात। मात्र ज्या संघटनेवर 3 वेळा बंदी आली त्या संघटनेची संबंधित ठिकाणं दाखवण्याची बीएमसीला काय ओढ आहे? बीएमसीला शाळकरी पोरांना ही ठिकाणं दाखवायची आहेत की जाणीवपूर्वक संघाचा प्रचार करायचा आहे? हा एक भाग। दुसरा महत्वाचा भाग की 2 कोटी रुपये सहलीवर खर्च करण्यापेक्षा मुलांच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यात जरा बदल करा ना। पोरांना शाळेत जायला यायला रस्ते नीट नाहीयेत, पोरांच्या शाळांमध्ये बाकडे नीट नाहीयेत, पोरांचे गणवेश अजून कित्येक ठिकाणी मिळालेले नाहीत। तर या गोष्टींकडे जर जरा महापौरबाईंनी लक्ष दिलं ते बरं होईल। महापौरबाईंनी प्रत्येक विषयामध्ये यात किती खायला मिळतील याकडे नको लक्ष द्यायला। नक्कीच ताई, आपण जो मुद्दा उपस्थित करताय की इतर मूलभूत ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीत, मात्र सुमारे तब्बल 2.5 कोटींच्या जवळपास सहलीवरती खर्च केला जातो। मात्र आता जे ठिकाण निवडण्यात आलेलं आहे आरएसएसशी संबंधित कॅम्पसमध्ये, आणि त्यामुळे हा वाद होण्याची शक्यता आहे। मात्र ज्या प्रकारची प्रतिक्रिया येत आहे की त्या ठिकाणी निसर्गरम्य असं ठिकाण आहे, तब्बल 3100हून अधिक प्रजातीची झाडे त्या ठिकाणी आहेत, औषध वनस्पती आहेत, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली भर होईल अशा प्रकारची माहिती मिळते। यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, विद्यार्थ्यांना जर तुम्हाला शिकवायचे आणि विद्यार्थ्यांमध्ये खऱ्या अर्थाने मूल्य शिक्षण रुजवायचं असेल तर ते मूल्य शिक्षण रुजवण्यासाठी महाराष्ट्रातले गडकिल्ले दाखवा, छत्रपती शिवरायांचा इतिहास या मुलांना सगळ्यांना कळू देत। तुम्हाला जर वैज्ञानिक आणि काही वनस्पती किंवा त्याच्यातले तुम्हाला बायोडायव्हर्सिटी दाखवायची असेल तर कासचं पठार दाखवा। आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत त्या बघण्यासाठी। तुमच्याकडे पुण्यातलं कात्रजचं सर्पोद्यान आहे किंवा अनेक बॉटॅनिकल गार्डन्स आहेत, त्या दाखवा तुम्ही। उगाच आपलं काहीतरी सांगायचं आणि 24/7 अगदी लहान लेकरांच्या पासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाकडे बघताना ती राजकीय इन्कॅश करणारी जणू वस्तू आहे, यंत्र आहे अशा अर्थाने बघायचं। हे जरा भाजपने बंद केलं पाहिजे आणि महापौरबाईंनी जरा पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावं। फक्त टक्केवारी आणि कमिशन याचा जरा कमी करावा विचार। नक्कीच ताई, मुद्दा लक्षात आला। खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।